महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सभापतीपदी निवड झाल्या तर काय म्हणाले काय म्हणायचं आता 100% जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीने जो आमच्यावर विश्वास टाकला, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची संधी दिली, तर हा संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील जे काही जनतेच्या जिल्हा परिषद मार्फत योजना असतात तर ते प्रत्येक शेवट घटकापर्यंत जायला पाहिजे हे हेतूने सगळे कामं करतात। आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आणि काम हे आपल्या जिल्ह्यात सर्वतोर पोहोचण्यासाठी या पदाच्या माध्यमातून आम्ही 100% जनतेची सेवा होईल या हेतून काम करणार। जिल्हा परिषदेत सर्वात मोठं खातं म्हणून बांधकाम विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत जिल्हा परिषद बांधकामासंदर्भामध्ये कामं असतात। अनेक कामं रखडलेली आहेत, ती कामं आपण कशा पद्धतीने मार्गी लावणार? मी माझं वैयक्तिक मत आहे, खातं हा बघण्याचा दृष्टिकोन आहे, जरी काम करतो वेगळा असेल, छोटं जरी खातं असेल तर आपलं स्वतःवर आहे, आपण किती चांगलं काम करतो। आणि ह्या नक्कीच जरा तुमच्या ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे, या खात्याला खूप महत्त्व आहे, की हे महत्त्व मी तितकी जिम्मेदारी की आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकाम विभागातून जे काय कामं रखडलेली आणि रखडलेले कामं पूर्ण करून नवीन योजनातले कामं करण्याची जिम्मेदारी आमची आणि ती 100% प्रामाणिकपणे जनतेची बांधिलकी होऊन त्याला पूर्ण करणार। बजेटमध्ये काय मागणी केलेली आहे? आता बजेटला मी नवीनच आहे, 2दा ग्रामपंचायतला आलो, एकदा सरपंच झालो आणि आता जी संधी मिळाली तर अधिकाऱ्यांसोबत काय चर्चा करून अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हा परिषदचं कामकाज आणि आमचे जे काय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आपलं जे नेतृत्व आहे, अतुलजी सावे साहेब आहे, बम साहेब आहे, चव्हाणताई आहे, ते सगळ्याच्या माध्यमातून 100% जनतेचं हिताचं काम सगळे मिळून करतात। आपण एक तरुण उमेदवार आहे, आपण अतिशय लोकप्रिय आहेत ग्रामीण भागामध्ये, आपल्या कार्याचा ठसा भविष्यामध्ये कसा राहील या दृष्टीनं आपण जिल्हा परिषद माध्यमातून जे काही जनतेच्या अधिकाराचे विषय आहे ते जनतेपर्यंत पोहोचणं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणे या पदाला न्याय देणं, लोकांना जिल्हा परिषदला इथं आल्यानंतर किंवा त्यांच्या समस्याविषयी मी त्यांच्या जागेवर जाऊन उपलब्ध होणं हे हेतून मी काम करतो। उन्हाळ्यात दिवस येईल, पाणी टंचाई कशी मात करा? आता आमची आढावा बैठकीत आम्ही त्या विषयावर चर्चा केली आहे, ते काही टँकरचं नियोजन आहे, काही विहीर अधिग्रहणाचे विषय होते, ज्या आढावा बैठकीत आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलं त्या अनुषंगाने आता येणाऱ्या जी मी ठोस भूमिका घेऊन आपल्या जिल्ह्याला पाण्यापासून जे काही वंचित काही गाव आहे तर त्या ठिकाणी नक्कीच आपण पाण्याची व्यवस्था करतो। आपलं नाव सांगा, नाव सांगा, नाव प्रश्न। सचिन कल्याणराव गरड, वडगाव बजाजनगर 51 गट क्रमांक मधून निवडून आणलं। भारतीय जनता पार्टीने मला जी संधी दिली